साठे कला मंच येथील शालिनी फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन शालिनी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल गोरे, उपाध्यक्ष आकाश वडवराव, कार्याध्यक्ष सत्यम सिंग राजपूत यांनी केले होते। समाजामध्ये विविध क्षेत्रातील मंडळी समाजाच्या विकासासाठी काम करतात। त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर त्यांना काम करण्यास प्रोत्साहन मिळते आणि अधिक चांगले काम होते। असा व्यक्तींचा गौरव होणं गरजेचं आहे। त्यामुळे अशा कार्यक्रमाचे आयोजन विशाल गोरे यांनी केले, त्यांचे कौतुकही केले पाहिजे असे मत सहाय्यक आयुक्त निलिमा जाधव यांनी व्यक्त केले। या प्रसंगी सहाय्यक आयुक्त निलिमा जाधव, माजी आमदार बापूसाहेब पठारे, युवा नेते निलेश आल्हाट, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय मानवाधिकार परिषद हाजी शेख, शुभांगी गोले, करिश्मा वाबळे, माधवी घोष उपस्थित होते। यावेळी सामाजिक क्षेत्रात कला, अभिनय, वकील, पत्रकार, IT क्षेत्र व्यवसायांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शालिनी फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। नमस्कार महाराष्ट्र। आज महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार 2019 याचा सांगता दिवस होता। आज तो संपन्न झालेला आहे। आमची 1-1.5 महिन्याची जी मेहनत होती ती आज रंगाला आली। खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे। प्रवीणजी तरडे आले होते, संजयजी खापरे होते, त्याच्यानंतर मानसीजी नाईक होत्या, ACP निलिमा जाधव मॅडम होत्या, विशाखाताई गायकवाड असतील किंवा अन्य बरेचसे मान्यवर, जेवढे पण मान्यवर आलेले, सगळ्यांना हा कार्यक्रम खूप आवडला आणि सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिलेल्या आहे। आमच्या कार्यक्रमामध्ये रुहानियत म्हणून जो बँड होता अमोलजी पारवे, त्यांनीही खूप अतिशय म्हणजे त्यांनी खरं रंगत आणलेली आहे। आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला साथ जी लाभली ती आमचे संस्थेचे उपाध्यक्ष आकाशजी वडवराव व कार्याध्यक्ष सत्यमजी राजपूत यांनी पण मला भयंकर मदत केलेली आहे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळं हा सगळा कार्यक्रम हा एक चांगला कार्यक्रम झालेला आहे। आणि असेच मी शालिनी फाउंडेशनच्या अंतर्गत कार्यक्रम घेत राहणार आहे भविष्यामध्ये। आणि तुमच्या लोकांचा असा सपोर्ट असू द्या। आणि जे पण ऑडियन्स आलं होतं त्यांनीही मला खूप सपोर्ट केलं। सगळे बसले शेवटच्या घटकेपर्यंत आणि सगळ्यांनी मला खूप मदत केलेली आहे। तर मी सर्वांचा आभारी आहे। शालिनी फाउंडेशनचा जो महाराष्ट्र गौरव पुरस्कार नुकताच पार पडला तो अतिशय उल्लेखनीय आणि खूप जोखण्यासारखा झालेला आहे। विशाल गोरे आणि आकाश यांनी त्याचं अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून हा कार्यक्रम उच्च स्तरावर नेऊन ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं सगळ्यांनीच कौतुक केलेलं आहे। आणि असा कार्यक्रम ह्या कार्यक्रमाला माझ्या त्यांना अनेक शुभेच्छा। दरवर्षी त्यांनी असेच नवीन लोक जे घडणार आहेत त्यांचं कौतुक केलं तर त्यांना प्रोत्साहन मिळून ते कामाला जास्त त्यांचे उपयोगी येणार आहे। विशाल गोरे यांना माझ्या अनेक शुभेच्छा। आज या ठिकाणी शालिनी फाउंडेशनच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये या ठिकाणी अत्यंत चांगल्या, हुशार आणि ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये, मग त्यामध्ये शैक्षणिक असेल, कला असेल, क्रीडा असेल किंवा सामाजिक असेल, अशा क्षेत्रामध्ये ज्या मान्यवरांनी आपला नावलौकिक केलेला आहे अशा मान्यवरांचा सन्मान करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांचा गुणगौरव महाराष्ट्र रत्न पुरस्कार, गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी विशालजी गोरे यांनी सन्मान करून अत्यंत चांगले काम समाजामध्ये उभं केलेलं आहे आणि हे काम समाजाला पुढे घेऊन जाणार आहे आणि त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये निश्चितपणाने त्याचा फायदा होणार आहे। यावेळी महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्काराने मुळशी पॅटर्न निर्माते प्रवीण तरडे, गायक आनंद शिंदे, सिने अभिनेत्री मानसी नाईक, सिने अभिनेता संजय खापरे, रोशनी कपूर, तरुण उपल, महेंद्र गलांडे, रियाज लखानी, वकील वाजेद खान, मृणाल पटवर्धन, विशाखा गायकवाड, वैष्णवी कुलकर्णी, पूनम सिंग, अश्विनी साळुंके, श्रावण वायदंडे, पोलीस उपनिरीक्षक आनंद पिंगळे,
वकील इब्राहिम शेख, चंद्रकांत जगधने, डॉक्टर काशीद परमानंद शर्मा, प्रणय खरे, जितेंद्र भोसले यांना सन्मानित करण्यात आले. नमस्कार, मी संजय खापरे. माझ्या बे के बे या सिनेमाच्या निमित्तानं मला इथे येण्याचा योग आला. माझ्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला इथे पुरस्कार मिळणार आहे आणि त्याचबरोबरीने त्याच सिनेमात मी प्रमुख भूमिका केली आहे. त्या मास्तरच्या भूमिकेसाठी मला हा महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार दिला जातो आहे शालिनी फाउंडेशनच्या वतीनं. खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि मुळात म्हणजे ही मला आवडलेली ही वास्तू, ज्या वास्तूच्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इतकं फार मोठं नाव आणि त्यांच्या वास्तूमध्ये या सांस्कृतिक कला दालनामध्ये हा पुरस्कार सोहळा दिला जातो आहे. या शालिनी फाउंडेशनचे संस्थापक विशालजी गोरे आणि त्यांचे बरोबरीचे त्यांच्या आधारस्तंभ, त्याच्या खांद्याला खांदा भिडून काम करणारे आकाश वडवराव, या दोघांचे मी खूप मनपूर्वक आभार मानतो. हमारे बड़े भाई विशाल गोरे जी श्रीमान, इनका बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा कि इन्होंने मुझे इस लायक समझे ह्यूमन राइट्स काउंसिल ऑफ इंडिया परिवार को यहाँ पे इनवाइट किया और विशाल भाई के ज़रिए से महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार का आज यहाँ पर पुणे में आयोजित किया गया है. और ये कार्यक्रम विशाल भाई के ज़रिए से और उनके पूरी टीम के ज़रिए से किया गया है. इसमें काफ़ी सारी मेहनत लगती है और कहीं ना कहीं पे विशाल भाई जो समाज के अंदर जो अच्छा काम कर रहे हैं उनको उठाकर एक फ्रेम के अंदर लाने की कोशिश कर रहे हैं. कई सारे इन्होंने कार्यक्रम किए हैं. मैं विशाल भाई और उनके पूरे परिवार को, उनके पूरी टीम को बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा, आभार व्यक्त करना चाहूँगा कि आप ऐसे ही समाज सेवा करते रहे. ह्यूमन राइट्स काउंसिल ऑफ इंडिया परिवार आपके साथ और आपके कदम से कदम मिलाकर आपको जहाँ पे हमारी ज़रूरत रहेगी हम आपकी पूरी मदद करेंगे. सर्वप्रथम मानसी नाईक जे करते ते म्हणजे राम राम पाहुणं. खूप छान वाटतंय. महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार हा मला लाभला. इट्स लाईक अनदर फेदर इन द कॅप. सो आय एम व्हेरी एक्सायटेड, पण नर्वस, कारण रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी पुन्हा एकदा विशालनी माझ्या खांद्यावर टाकली. सो थँक्यू सो मच की तो विश्वास माझ्यामध्ये तुम्ही लोकांनी दाखवला. आणि महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सोहळ्यात आज मी आलेली आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय. इट्स अ कम्प्लीट टीमवर्क आणि विशाल अँड विशाल्स टीम ऑलवेज वर्क्स व्हेरी हार्ड अँड आय मस्ट कॉम्प्लिमेंट हिम फॉर हिज हार्ड वर्क. सो थँक्यू विशाल. थँक्यू. Vishal Gore, thank you so much for calling me over here, for giving me such honor and giving me the award of Best Youth Icon 2019. And the show was fantabulous. जितने भी लोगों को अवार्ड दिया गया वो लोग बहुत जाने माने लोग थे और शालिनी फाउंडेशन की तरफ से इतना बड़ा जो ये अवार्ड फंक्शन हुआ है, that was really commendable. आज मला शालिनी फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित केलं. त्याबद्दल मी विशाल गोरे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. Namaskar Maharashtra. I once again thank Vishal Gore and Shalini Foundation for awarding Quicksolve Technologies the most enterprising IT business award for 2019. मला शालिनी फाउंडेशनतर्फे महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार 2019 बेस्ट सोशल वर्कर हा अवॉर्ड मिळाला. त्या विशाल भाऊंनी माझ्या या कामाची खूप छान दखल घेऊन मला हे अवॉर्ड दिलं, त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद विशाल भाऊ आणि शालिनी फाउंडेशन तुमचे. Hello everyone, I am Dr. Ashwini Salunke. I thank Mr. Vishal Gore for organizing such a huge and outstanding ceremony. I thank him for considering me for the best doctor category award and thanks a lot. मी ॲडव्होकेट वाजेद खान, महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार मला विशाल गोरे यांच्या शालिनी फाउंडेशन दिला म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आभारी आहे. मैं लाइन परमानंद शर्मा सत आभारी हूँ लाइन विशाल जी गोरे शालिनी फाउंडेशन का, जिन्होंने बेस्ट बिजनेसमैन और सर्विस सोशल सर्विस का अवार्ड मुझे दिया है. फाउंडेशन व त्याचे अध्यक्ष विशालजी गोरे यांनी हा मला पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. चंद्रकांत जगधने, शालिनी फाउंडेशनकडून महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार आज देण्यात आला. महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन मला सम्मानित केल्याबद्दल मी शालिनी फाउंडेशनचे आभार मानतो. धन्यवाद. मेरा नाम पूनम सिंह है. आज मैं ये मौका ले रही हूँ शालिनी फाउंडेशन और माननीय विशाल गोरे जी, इनको धन्यवाद करने का जो उन्होंने महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2019 में रणरागिनी इसके लिए मुझे चुना.
इसका बहुत ही अच्छा मौका जो मुझे दिया गया है उसके लिए मैं बहुत खुश हूँ। ये शाम, आज का ये पल मेरे लिए बहुत बड़ा है। मैं शालिनी फाउंडेशन का बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूँ, जो उन्होंने मेरा काम की सराहना करते हुए उन्होंने मुझे पुरस्कार दिया, महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार। विशाल गौरे जी का मैं वापस से आभार व्यक्त करना चाहूँगा। उन्होंने हर एक समाज में जो लोग काम कर रहे हैं बहुत अच्छे तरीके से, उनको रिकॉग्नाइज किया और इस अवार्ड के लिए उन्हें निमंत्रण दिया। आज शालिनी फाउंडेशनतर्फे माननीय विशाल भाऊ गोरे, आकाश वडावराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला महाराष्ट्र समाज रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं, त्याबद्दल शालिनी फाउंडेशनचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते। हा मी डॉक्टर वैजनाथ गंगाराम काशीत, सध्या मी ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर येथे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहत आहे। जे मला महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देण्याचं पुरस्काराने जे सन्मानित केलं त्याबद्दल मी या फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक विशालजी गोरे, नंतर उपाध्यक्ष आकाशजी वडावराव आणि कार्याध्यक्ष सत्यम सिंग राजपूत यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि मला जे पुरस्कार दिला त्याबद्दल मी परत एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो। जितेंद्र भोसले, आज मला बेस्ट RTI ॲक्टिव्हिस्ट 2019 शालिनी फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात आले आहे। त्याबद्दल मी विशाल गोरे आणि त्यांचे सहकारी आकाश वडरराव यांचे मनपूर्वक आभार मानतो। विशाल गोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले तर नरेश क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले।